कुठेही म्हणतो. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं विधान केलेलं होतं. मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर त्यांनी भाष्य केलेलं होतं. आता उद्धव ठाकरे यांच्या याच विधानावर मनसेनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना खरंच जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनातलं समजतं का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच होईल. मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का, या थिअरीवरच माझा विश्वास नाही. जर तसंच कळत असतं शिवसैनिकांच्या मनात काय आहे, राज्याच्या मनात काय आहे, तर मला असं वाटतं ज्यावेळेला महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत, पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे 63 आमदार दिले. पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं, पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. 2022ला स्वतःचे 30-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातलं कसं कळतं, हा माझ्यापुढे माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.